नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे सत्या आता निरूपाला केक भरू लागतो. निरूपा मात्र डोळे भरून सत्याकडे बघत असते. सत्या ही आपल्या आईकडे एकटक बघत असतो. पंकजला मात्र खूपच राग येतो. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, सासूबाई वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, थँक्यू हा मीरा. तर आता लगेच निरूपा सत्याकडे बघते आणि म्हणू लागते, सत्या तुलाही थँक्यू बरं का. त्याच वेळेस आता निरूपा रागानेच या पंकजकडे बघते आणि मला लागते, पंकज तुला जी मी वस्तू आणायला सांगितली ना ती सकाळपर्यंत माझ्यापर्यंत पोचली पाहिजे, नाहीतर माझ्याशी गाठी लक्षात ठेव. तेव्हा पंकज म्हणू लागतो, बरं बरं ठीक आहे मामा, मी घेऊन येईल उद्या. असे म्हणत पंकज आपल्या रूममध्ये निघून जातो. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, सत्या मीरा चला आता तुम्ही झोपून घ्या बरं, रात्र झाली ना. असे म्हणत निरूपा तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस सत्या मात्र आपल्या आईकडे एकटक प्रेमाने बघत असतो. मीराला जरा वाईट वाटतं, कारण सत्याच्या जन्माचं सत्य तिच्यासमोर येत असतं ना. आणि खरंच जर निरूपा सत्याची आई नसली तर याचा विचार आता तिच्या मनात येत असतो. तरी ती आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता सगळी फॅमिली मात्र इथे चहा पिण्यासाठी टेबलवरती बसलेली असतानाच सगळ्यांची धमाल मस्ती चालू असते. तेवढ्यात लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, मीरा अगं आज काय खास बेत करणार आहे, नेमकं आहे तरी काय. आज आज निरूपाचा बड्डे आहे ना. त्यावर मीरा म्हणू लागते, बाबा आज सगळं काही सासूबाईंच्या आवडीचंच असणार आहे. त्यांना जे जे काही आवडतं ना ते तुम्ही मला सांगा, मी समजा काही तेच बनवणार आहे. त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, मग असं असेल ना तर निरूपाला वटाण्याची काळी आमटी आणि त्याबरोबर पुरी खूप आवडते. त्यावर सत्या म्हणू लागतो, आणि अजून त्याबरोबर कांदा भजी, ते पण गरमागरम, हो की नाही बाप. त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगदी बरोबर सत्यजित, हे समजा निरूपाच्या लय आवडीचं आहे. त्यावर लगेच आता रवी म्हणू लागतो, आणि मीराबाईनी अजून ना आपण मस्त पनीर बनवूया, मम्माला जे आवडतं ना तेच, पण हां पनीर मात्र मी बनवणार, मलाई पनीर. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, गाईज हे सगळं ठीक आहे पण डिझर्टसाठी आपण काय बनवायचं. तेवढ्यात लगेच आता पंकज म्हणू लागतो, डिझर्टसाठी कॉफी सितारा मागूया आपण. त्याच वेळेस निरूपा येते, ए काय मागवायचं आहे, हे डिझर्ट काय असतंय. त्यावर लगेच पंकज लागतो, अगं मम्मा म्हणजे कॉफी केक, थोडक्यात कॉफीचा केक म्हणायचं त्याला. त्यावर निरूपा म्हणू लागते, शी कॉफीचा केक, कॉफी कडू असते, वाढदिवसाच्या दिवशी कोणी कडू खातं का. नाही नाही नाही, मला नाही पटत ते. त्यावर सगळेजण आता निरूपाला हसू लागतात. तेव्हा सत्या म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे, निरूपाला जे आवडेल तेच मागवलं जाईल. आणि रव्या आज आपण दोघे मिळून निरूपाच्या आवडीची मस्त भाजी बनवूया. त्यावर लगेच आता पंकज म्हणू लागतो, ए कुठली भाजी, काय बनवणार आहात तुम्ही. त्यावर सत्य म्हणू लागतो, ए फुसक्या पंकज, तुझ्या मम्माला काय आवडतं, कुठली भाजी आवडती तुला माहिती नाही आहे का. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, सांग ना बबड्या मला काय आवडतं ते. त्यावर सत्य म्हणू लागतो, हो हो सांग लवकर सांग. आता पंकज मात्र विचार करू लागतो. सगळेजण त्याकडे बघत असतात. तेव्हा देविका म्हणू लागते, बेबी बेबी सांग की पटकन. निरूपा मात्र खुश असते. आता कधी एकदा बबड्या माझी आवड सांगतोय असं तिला झालेलं असतं, पण या बिंडोक बबड्याला काही तिची आवडच माहिती नसते. तेव्हा तो आता सगळ्यांना म्हणू लागतो, मामा तर सगळंच जास्त खाते, काय आवडतं तिला. त्याच वेळेस आता निरूपाला राग येतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, ए थोबाड फोडू का तुझं, मी कधी काय जास्त खाते रे, मला काय आवडतं हे माहिती नाही तुला, बिंडोक नाही तर. त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, ए पंकज अरे लहानपणापासनं तुझ्या मम्माच्या बाजूला जेवायला बसतो ना, मग ती जास्त काय खाते, तिला सगळ्यात जास्त काय आवडतं हे तुला माहिती नाही. काय खरं आहे तुझं बबड्या, अरे तुझा ना काही उपयोगच नाही. बरं सांग, जाऊ दे खाण्याचं जाऊ दे, पण तिचा आवडता रंग कुठला आहे ते तरी सांग. त्यावर लगेच पंकज विचार करू लागतो, मम्माचा आवडता रंग चॉकलेटी, चॉकलेटी रंग तिला खूप आवडतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, गप्प बैस रे, मला चॉकलेट खायला आवडतं, चॉकलेटी रंग नाही. आता मात्र देविका रागानेच पंकजकडे बघते. त्यावर लगेच आता सत्या रवी सगळेजण हसू लागतात. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागते, हे हसायला काय झालं तुम्हाला. त्यावर सत्य म्हणू लागतो, बबड्या कारण तुला तुझ्या मम्माची आवडच माहिती नाही, पण मला माहिती आहे ना, निरूपाला सोनेरी रंग आवडतो. कारण का माहिती, कारण तो सोन्याचा रंग आहे ना, तिला सोनं खूप आवडतं.
तेव्हा निरूपा लाजतच होऊ लागते. अगदी बरोबर सत्या, माझा आवडता रंग म्हणजे सोनेरी, अगदी सोन्यासारखा. सगळेजण हसत असतात. त्याच वेळेस आता सत्या मला लागतो, बरोबर ठीक आहे, निरूपाला आता नेमकं कुठे फिरायला जायला आवडतं हे सांग बरं, नेमकं कुठलं ठिकाण जास्त आवडतं. त्यावर पंकज लगेच उत्तर देतो, कॅनडा. कॅनडाला जायला मम्माला खूप आवडतं, तिचं आवडतं ठिकाण आहे ते. त्यावर निरूपा मला लागते, गप्प बस रे, ते तुझं आवडतं ठिकाण आहे, मला कॅनडाला जायला नाही आवडत. तेव्हा लगेच आता सत्या मात्र जोरजोरात हसू लागतो, बाबड्या तुझे तर काय बी खरं नाही रे, काय बी खरं नाही. तेव्हा पंकज मला लागते, एवढं हसायला येतं ना, तर मग तू सांग तिचं आवडतं ठिकाण कुठलं आहे, तुला माहिती आहे. त्यावर सत्या मला लागतो, मग विषय आहे का, मला माहिती आहे ना, जिथे निरूपाची फॅमिली असते ना तेच ठिकाण तिला खूप आवडतं. आता मात्र लगेच पंकज लागते, उगाच कुठल्याही ढापशा मारू नको, मम्माला असलं काय बी आवडत नाही, मम्मा सांग बरं तू. त्याच वेळेस आता निरूपा काही बोलणार. तेच तिला आठवतं, जेव्हा ती परी आली होती तेव्हा अख्खी तिची फॅमिली घेऊन निघाली होती. त्यावेळेस मात्र निरूपावरती खूप मोठं संकट आलेलं असतं. निरूपा सगळ्यांसमोर हात जोडून कळवळून त्यांना सांगत असते, थांबा, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत, माझ्या फॅमिलीशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं काहीच नाही आहे. त्यामुळे आता लगेच निरूपा सत्याकडे बघतच म्हणू लागते, सत्या तू अगदी बरोबर बोलतोय, माझ्या फॅमिलीशिवाय माझं जास्त आवडतं ठिकाण दुसरं कुठलंच नाही, माझी फॅमिली मला खूप आवडते. त्यावर सत्याला आता जोरजोरात हसू येतं, बघितलं बाबड्या, अरे निदान मला सांगता आलं, पण तुला तर काय बी जमत नाही. त्याच वेळेस आता निरूपा आता सत्याला म्हणू लागते, सत्या तू चल बरं आतमध्ये, माझं ना तुझ्याकडे एक काम आहे, चल बरं पटकन. आता सत्या लगेच निरूपा बरोबर आतमध्ये जातो. त्याच वेळेस पंकज मनाशीच म्हणू लागतोय, अरे देवा, ही सत्याची वस्तू आणून देता देता माझ्या नाके नऊ आलेत, मला काय काय करावं लागलंय. आता लगेच पंकजला इथे पाठीमागचे क्षण आठवतात. पंकजने सकाळी सकाळी आता त्या सोनाराच्या दुकानात फोन केलेला असतो. तेव्हा लगेच पंकज त्या सोनारांना म्हणू लागतो, मी जे परवा दिवशी तुमच्याकडे दागिने विकलेत ना ते मला हवेत, मला तो हार हवाय. त्यावर ते सोनार काका म्हणू लागतात, सॉरी पंकज गायकवाड, तुम्ही विकलेले दागिने आम्ही लगेच वितळवले, आता ते दागिने नाही राहिले. पंकजला तर धक्काच बसतो, काय दागिने कसे कसे वितळवले तुम्ही, मला न विचारता, तुम्ही ही खूप मोठी चूक केली आहे, मला ते हवे होते. त्यावर ते सोनार म्हणू लागतात, ओ पंकज, आम्ही त्याचे बदली तुम्हाला पैसे दिलेत, त्यामुळे त्या दागिन्यांचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ, आणि आमच्याकडे पद्धतच आहे, दागिने विकले की लगेच ते वितळायचे, असे आम्ही प्रत्येक दागिन्यांबरोबर हेच करतो, तुमचं काय घेऊन बसला. त्यावर पंकज लागतो, बरोबर ठीक आहे, मी आलोच, मला ते दागिने हवेत, असे म्हणत पंकज आता घाईतच निघालेलं असतो. तर त्यानंतर पंकज आता ते दागिने घेऊन घरी येतो, मम्माच्या रूममध्ये येतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, पंकज आणले का दागिने, काय झालं आहे. त्यावर लगेच पंकज लागतो, मम्मा हे घे. आता मात्र इथे निरूपा ते दागिने बघून खूपच खुश होते, बरं झालं दागिने वेळेवरती घेऊन आलाय तू, नाहीतर त्या सत्याने आपल्याला सोडलं नसतं, आपल्या मानगुटीवरती बसला असता तो सत्या. त्याच वेळेस आता लगेच निरूपा पटकन ते दागिने कपाटात ठेवते. तेव्हा सत्या म्हणू लागतं, मम्मा हे दागिने नकली आहेत, पण तुला नाही कळलं तर त्या बिंडोक सत्याला कधी कळणार. बरं झालं एकदाचं माझं काम झालं, मला यासाठी काय काय करावं लागलं कुणास ठाऊक, असे म्हणत पंकज तिकडनं बाहेर येतो. तर आता लगेच निरूपा सत्याला म्हणू लागते, सत्या ये इकडे रूममध्ये ये. तेव्हा सत्या म्हणू लागतो, निरूपा अगं काय झालं आहे, मला कशाला इकडे बोलावलं आहे. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, अरे तू जो हार माझ्याकडे ठेवायला दिलाय ना तो तुला परत करायचा आहे. असे म्हणत आता निरूपा पटकन कपाटातनं आता तो सोन्याचा दागिना काढते आणि आता सत्याच्या हातात देते, बघून घे मस्त आहे ना. त्यावर लगेच आता सत्या म्हणू लागतो, थँक्यू निरूपा, असे म्हणत सत्या तो दागिना घेऊन आपल्या रूममध्ये जातो. त्याच वेळेस निरूपा असा मोठा श्वास घेते, बरं झालं पंकजने हा दागिना परत आणून दिला, नाहीतर सत्याने खूप मोठा राडा केला असता. असे म्हणत निरूपा ही आता तिकडनं निघून जाते. तर आता इथे सुधाकर भाऊ हॉलमध्ये बसलेले असतात. आता मात्र मीरा येते आणि बाबांना म्हणू लागते, बाबा सगळी काही तयारी झाली, सासूबाईंच्या बड्डेची सगळी तयारी झाली, जेवण नाश्ता वगैरे सगळं झालं आहे आता, आणि बड्डेच्या केक कटिंगसाठी संपूर्ण तयारी मी केली बरं का. त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, वा मीरा एक नंबर भारी, मस्त झालं आहे सगळं.
तेव्हा सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात, चला निरूपाच्या बड्डेच्या निमित्तानं मीरा चांगली कामात गुंगली. याचा अर्थ सत्यजितच्या बर्थ सर्टिफिकेटचं तिच्या डोक्यातनं निघून गेलं. बरं झालं, चांगलं झालं. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, बाबा तुम्ही गावाकडे फोन केला होता का? नाही म्हणजे ते बर्थ सर्टिफिकेट कुणाकडनं घ्यायचं, ते कसं आणायचं याची चौकशी झाली का? आता मात्र सुधाकर भाऊंना धक्काच बसतो. कसलं आलंय काय? मीराच्या डोक्यात तर ते विचार अजूनही आहेच. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, मीरा म्हणजे तोच विचार करत होतो अगं मी. आता त्यावेळेस नेमकं सर्व्हिसला कोण होतं हे शोधावं लागेल ना, त्यांच्याकडेच माहिती काढावी लागेल. म्हणून मी अजून कुणाला काही बोललो नाही. कुणाशी बोलावं याचा विचार करत होतो. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, बाबा आपण एक काम करायचं का? आजींना पाठवायचं का ते बर्थ सर्टिफिकेट आणण्यासाठी? नाही म्हणजे मी गावाकडे गेले होते तेव्हा यांनी मला त्यांची शाळा दाखवली होती. म्हणजे कमीत कमी आजीच्या घरापासनं 5 मिनटं अंतरावरती असेल. 5 मिनटात पोचतंय माणूस शाळेत. मग आजी जाऊन घेऊन येतील की? सांगा ना प्लीज त्यांना. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, काय आजी? नाही नाही मीरा, आजी नाही जाऊ शकत गं. आता सुधाकर भाऊ इथे खोटं नाटं बोलायला सुरुवात करतात. तेव्हा मीरा म्हणू लागते, आजी का नाही जाऊ शकत? ते आणतील की. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, मीरा अगं आजीचं काय सांगती? अगं मला 2-3 दिवस जाईल तेव्हा फोन आला होता. अगं आता भिंतीला धरून चालते ग ती. तिला इकडच्या खोलीतनं तिकडच्या खोलीतही जाता येत नाही, अशी अवस्था झाली तिची. त्यावर मीरा आता तोंडालाच हात लावते. काय? आजींची अशी परिस्थिती कधी झाली? यांनाही काही माहिती नाही, मलाही काही माहिती नाही. अशाने तर आपल्याला आजींना भेटायला गावी जायला पाहिजे. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, नाही नाही आता ती ठीक आहे आणि ती मला बोलली की कुणाला काही सांगू नको. आता मला जरा बरं वाटतंय. पण आता शेवटी गुडघ्यांचा प्रश्न आहे ना गं, आणि वय झालंय. आता वय झाल्यानंतर गुडघे काय साथ देतात का? ते दुखणारच ना. म्हणून तिला चालता येत नाही आणि ती कशी जाणार बर्थ सर्टिफिकेट आणायला? राहू दे, आपण नंतर व्यवस्था करू. मी बघतो काहीतरी. त्याच वेळेस आता मीराला मात्र टेन्शन येतं. आजींची अशी अवस्था, आजींना चालताही येत नाही. आता काय करायचं? तेवढ्यात दरवाजात आजी येतात. काय रे सुधा, नेमकं कुणाला काय सांगायचं नाही? मला तरी सांग की. आता मात्र दरवाजात आजीला बघतात सुधाकर भाऊंना तर मोठा धक्का बसलेला असतो. कारण आता खोटं बोलणाऱ्या सुधाकर भाऊंचं सत्य समोर आलेलं असतं. त्याच वेळेस आता मीरा धावतच येते, आजी आजी तुम्ही ठीक आहात ना? ती बॅग द्या बरं आणि हात पकडा बरं, दम्माने या. आता मीरा आजींचा हात पकडून हळूहळू त्यांना घेऊन सोप्यावरती बसवते. तेव्हा आजी म्हणू लागते, मीरा अगं हात सोड की. अगं मला काय धाड भरली, मी ठणठणीत अगदी. आता मीरा लगेच पटकन सोप्यावरती बसते आणि आजींचे गुडघे दाबू लागते. आजी तुमचे गुडघे खूप दुखतायत ना, चालणं मुश्किल झालंय ना? अहो कशा आलं मग अशा परिस्थितीत तुम्ही? अहो आम्हाला फोन करायचा की. तेव्हा आजी म्हणू लागते, काय माझे गुडघे बरे आहेत की मीरा? अगं मला काय बी झालं नाही, मी अगदी ठणठणीत आहे. सुधाकर भाऊ इकडनं आता आपल्या आईला खुणावत असतात. अगं आई काय बोलतेस तू? त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, तुम्ही ठणठणीत मग बाबा काय बोलत होते? तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, काय रे सुधा, काय बोलत होता तू? त्यावर लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं आहे असं काय करती? तू 2-3 दिवसापूर्वी म्हटली होती ना तुझे गुडघे जाम झाले, तुला चालता येत नाही आहे. तेव्हा आजी म्हणू लागते, हो 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 नाही आता बरं आहे. तेव्हा ना मला चालता येत नव्हतं, गुडघ्यांनी जाम केलं आहे गं मीरा. त्याच वेळेस निरूपा येते आणि मला लागते, मग कशाला यायचं? आता मात्र आजीला राग येतो. तेव्हा आजी म्हणू लागते, काय? त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, नाही म्हणजे एवढा त्रास होत असेल तर कशाला यायची, दणदण करायची, असं मला म्हणायचं आहे. त्यावर आजी म्हणू लागते, का नाही यायचं? आज माझ्या लाडक्या सुनेचा वाढदिवस आहे ना, म्हणून आले मी. आता निरूपा खुश होते, माझ्या वाढदिवसासाठी आलात सासूबाई तुम्ही? तेव्हा आजी म्हणू लागते, मग सुनेच्या वाढदिवसाला नाही यायचं मग कुणाच्या वाढदिवसाला यायचं? तेव्हा लगेच निरूपा खुश होते आणि म्हणू लागते, मीरा अगं बसली काय, जा पटकन सासूबाईंसाठी चहा पाणी घेऊन ये, जा जा. आता मात्र लगेच सुधाकर भाऊ आजीला म्हणू लागतात, आहे अगं एक फोन करून तरी यायचं, अगं तोंडावर पाडलं होतं की तुम्हाला. तेव्हा आजी म्हणू लागते, सॉरी सुधा, फोन करायला जमलंच नाही, मी निघाले तशी इकडे पोचले. त्यावर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. तर आता संध्याकाळी मस्त तयारी झालेली असते. त्याच वेळेस आता मीराला एक फोन येतो. मीरा आता फोनवरती बोलत असते, तुमची ऑर्डर तयार आहे,
तुम्ही दुकानाजवळ या, तिथे आला की मला कॉल करा, मी लगेच तुमची ऑर्डर घेऊन येते. असे म्हणत आता मीरा फोन बंद करते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, धूमकेतू चल की, समजा काही तयार आहे. आता सगळेजण हॉलमध्ये जमा झालेले असतात. तेवढ्यात निरूपाई येते. आता मात्र अगदी छान डेकोरेशन इथे बड्डेसाठी झालेलं असतं. निरूपाला इथे खूप आवडतं. तेव्हा ती सुधाकर भाऊंना म्हणू लागते, पोरांनी किती भारी केले ना, एक नंबर भारी. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, निरूपा तुला आवडलं ना, मग पुरे सगळं काही छानच म्हणायचं. त्याच वेळेस आता निरूपा पटकन सोफ्यावरती बसते. तेव्हा आता मीरा आधी निरूपाचं औक्षण करते. त्यानंतर देविका, रिया, आजी सगळ्या बायकांनी आता निरूपाचं औक्षण केलेलं असतं. तर आता लगेच सुधाकर भाऊ ते ताट हातात घेतात आणि आपल्या लाडक्या बायकोचं निरूपाचं औक्षण करू लागतात. सगळेजण मात्र बाबांना हसू लागतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, तुम्ही पण ना. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, बरोबरच चला गाईज, आपण आता केक कट करून घेऊया. तरी ते आता केक कटिंग झालेलं असतं. सगळेजण आता टाळ्या वाजवत निरूपाला शुभेच्छा देत असतात. त्याच वेळेस आता निरूपा पटकन आजींना केक भरवते, आजींचं दर्शन घेते आणि त्यानंतर सुधाकर भाऊंना केक भरवते. सगळेजण खूपच खुश असतात. तेवढ्यात आता रवी आपल्या रूममधनं येतो आणि मला लागतो, आई हे माझ्याकडनं आणि रियाकडनं तुला वाढदिवसाचं गिफ्ट. असे म्हणत आता रवीने मात्र तो बॉक्स निरूपाच्या हातात दिलेला असतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय गिफ्ट यात नेमकं. त्यावर रिया म्हणू लागते, आई अहो आजकाल सगळ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल असतात ना, तसलाच भारी एक नंबर कंपनीचा मस्त चालणारा मोबाईल गिफ्ट दिला आहे आम्ही तुम्हाला. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय एवढा मोठा मोबाईल मला, तो पण नवा, वा वा खूप छान मस्त. त्याच वेळेस देविका एक बॉक्स घेऊन येते आणि म्हणू लागते, आई हे घ्या तुमच्यासाठी आणलेलं गिफ्ट. आता लगेच निरूपा म्हणू लागते, हो काय गिफ्ट आहे यात. त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते, आई यात साडी आहे तुमच्यासाठी छान अशी, साधीसुधी नाही आहे, 20,000ची साडी आहे. तेव्हा पंकज मात्र मनाशीच म्हणू लागतो, मामा तशी ही साडी 1,800चीच आहे, पण 20,000 सांगायला किंमत आहे, तुला काय कळणार आहे. असे म्हणत आता पंकज मात्र गालातल्या गालात हसू लागतो. त्याच वेळेस निरूपा जरा नाराज होते आणि त्या बॉक्सकडे बघू लागते, कारण तिला जे हवं असतं ते तर पंकजने अजून दिलेलं नसतं ना. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, काय झालं आई, तुम्हाला आवडलं नाही का गिफ्ट. त्यावर निरूपा म्हणू लागते, पंकज अजून काय आणलंय. तेव्हा पंकज म्हणू लागतो, आणलंय की आहे ना त्या बॉक्समध्येच आहे. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, काय आहे. त्यावर पंकज लागतो, साडीबरोबर ब्लाऊज पीस, अजून काय असणार आहे मम्मा. आता निरूपा नाराज होते आणि मनाशीच म्हणू लागते, पंकज मला वाटलं होतं आज तू माझ्या आवडीचा माझ्यासाठी सोन्याचा नेकलेस आणशील, पण साधी सोन्याची चेनसुद्धा तू तुझ्या मम्मासाठी आणली नाही. तुझ्याकडनं ना अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. असे म्हणताच आता लगेच निरूपा नाराज होते. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, सासूबाई एक मिनिट हा. आता मीरा मस्त छान असा फुलांचा बुके घेऊन येते आणि आता इथे निरूपाला देतच म्हणू लागते, सासूबाई माझ्याकडनं तुम्हाला हे गिफ्ट. तेव्हा निरूपा म्हणू लागते, मस्त या, पण मला वाटलंच होतं तू ना या गुच्छावरतीच भागवणार माझं, कारण तुझी लायकीच नाही आहे ना, शेवटी फुलवालीस तू. आता मात्र मीराला जरा वाईट वाटतं. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, नाही निरूपा, अगो फक्त गुच्छच नाही, हार पण आहे की त्याबरोबर. तेव्हा निरूपा म्हणू लागते, आता काय फुलांचा हार घालतो का मला, आणि हार आणि हा बुके घेऊन काही नाचू का मी. त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, थांब निरूपा, एक मिनिट मी आलोच. असे म्हणत सत्य आपल्या रूममधनं तो सोन्याचा हार घेऊन येतो आणि आता निरूपाला म्हणू लागतो, निरूपा हे घे तुझ्या बड्डेचं तुझ्यासाठी आणलेलं खास गिफ्ट, हॅपी बड्डे निरूपा. आता निरूपाला धक्का बसतो. निरूपा पटकन तो बॉक्स उघडून बघते तर तो सोन्याचा नेकलेस सत्याने मला दिलाय. तेव्हा निरूपा म्हणू लागते, पण सत्या, अरे हा तर नेकलेस तू तुझ्या बायकोला मीराला आणला ना. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही सासूबाई. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही निरूपा, हा तर तुझ्या आवडीचा नेकलेस आहे, जो तुला हवा होता म्हणून तुझ्यासाठी घेतलाय. आता पंकज मात्र भामट्यावाने आता या नेकलेसकडे बघू लागतो. त्याच वेळेस निरूपा मनाशीच म्हणू लागते, म्हणजे हा सोन्याचा हार सत्याने माझ्यासाठी खरेदी केला होता. बरं झालं पंकजने वेळेवर दिला, नाहीतर माझ्या हातनं नेकलेस गेला असता आता. त्याच वेळेस आता देविकाला खूपच राग येतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, थँक्यू सत्या. बघ पंकज, अरे माझ्या मनात जसा हार होता ना तसा सत्याने आणलाय. निरूपा पटकन सत्याच्या तोंडावरनं हात फिरवते. खरंच सत्या, तुला माझ्या मनातलं किती कळतं रे. असे म्हणत आता लगेच निरूपा तो हार सगळ्यांना दाखवू लागते.
त्याच वेळेस आता सुधाकर म्हणू लागतात, पंकज कसा आहे? तेव्हा पंकज म्हणू लागतो, खूप मस्त. त्यावर रिया म्हणू लागते, आई एकदम ट्रेंडिंगमधला आहे, तुमच्या गळ्यात खूप शोभून दिसेल. त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते, सत्या उगाच फसू नका, तुझी लायकी तरी आहे का सोन्याचा हार घेण्याची? उगाच आणला असेल रस्त्यावरचा 50-100 रुपयाचा हार. त्यावर लगेच आता निरुपा म्हणू लागते, नाही नाही देविका, सत्याने हा हार सोन्याचाच आणलाय आणि त्याने माझ्याकडे ठेवायलाही दिला होता. त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते, आई तुम्ही या सत्याच्या भोळेपणावरती जाऊ नका. अशा वाहवत गेला ना तर हा सत्या तुम्हाला आयुष्यभर फसवेल. मी सांगते ना, या सत्याची लायकीच नाही आहे सोन्याचा हार खरेदी करायची. आणि हा काय आणणार सोन्याचा हार? नक्कीच हा हार नकली आहे. त्यावर लगेच आता सत्या म्हणू लागते, खोटारडेपणा करायला मी काही बबडी नाही आहे देविका, आणि तुझा बबड्याला जमतं हे सगळं, या सत्याला नाही. तुला खोटं वाटतंय ना? थांब मी तुला पावती दाखवतो. असे म्हणत सत्या पटकन आपल्या मोबाईलमध्ये सोनार काकांनी जी पावती पाठवलेली असते ना ती सगळ्यांना दाखवू लागतो. बघा 2 लाख किंमत आहे त्या पावतीवरती, 2 लाखाचा हार येतो. त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते, हो देविका, सत्या असा मला फसवू शकत नाही. हा हार त्याने माझ्यासाठीच आणला होता. त्यावर देविका म्हणू लागते, नाही आई, मी सांगते ना, हा सत्या तुम्हाला फसवतोय आणि आयुष्यभर मिरवत राहील की मी आईंसाठी सोन्याचा हार आणला, 2 लाखांचा हार आणला, हे सगळं कौतुक करण्यासाठी. पण असं काही नाही आहे, हा हार नकली आहे. कारण बघता क्षणी सोनं आणि खरं खोटं कसं असतंय ना हे मला चांगलंच माहिती आहे. त्यावर पंकज लागतो, बेबी जाऊ दे ना, तुला काय करायचं आहे, आणलाय ना त्याने. त्यावर देविका म्हणू लागते, जाऊ दे म्हणजे असं कसं जाऊ द्यायचं? हा सत्या दरवेळेस आपल्या आयुष्यात नाक खुपसत असतो ना, मग आता मीही याला सोडणार नाही. मी सांगते ना, हा हार नकलीच आहे. त्यावर लगेच पंकज लागतो, बेबी अगं कशाला, जाऊ दे. त्याच वेळेस आता लगेच पंकज मनाशीच म्हणू लागतो, आता देविकाने जर हा हार नकली आहे हे सगळ्यांसमोर प्रूफ केलं ना तर माझी वाटच लागली म्हणून समजा, माझं काही खरं नाही. त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते, मी सांगते ना, हा सत्या हा हार खोटा आणून सगळ्यांना फसवतोय. आई तुम्ही फसल्या जात आहेत. त्यावर सत्या म्हणू लागतो, ठीक आहे, तर खरं खोटं लगेच होऊन जाऊ द्या. दूधचं दूध आणि पाण्याचं पाणी लगेच करून टाकूया. मी खोटारडा नाही आहे. बघूया हा हार खोटा आहे का खरा आहे. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता मात्र रियाने त्या हारावरती व्हिनेगर टाकलेलं असतं. तो हार काळा पडतो. सत्या मीराला तर धक्का बसतो. पण निरुपा मात्र गप्प असते. कारण हा सोन्याचा हार नकली कसा झालाय हे तिला चांगलंच माहिती. पण आता हे सगळं सत्य समोर कसं येईल आणि या बबड्याचं भांडं कसं फुटेल आणि त्यानंतर त्याची कशी वाट लागणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.